मिळाली ती. बोला. नमस्कार, मी प्रमोद प्रकाश उदाळे, राहणार पन्हाळगड. आमची शेती पन्हाळ्याच्या पायथ्याशी लक्ष्मीकरण म्हणून आहे, तिथं आमची शेती आहे. एक 10-12 एकर शेती असेल आमची. यापूर्वी आम्ही तिथं नाचणा, भुईमूग, भात या प्रकारची पिकं घेत होतो. पण 4-5 वर्षापूर्वीपासून तिथं गव्यांचा इतका वावर वाढला. पहिल्यांदा एक 7-8 गवे होते, आता 40च्या पेक्षा जास्त संख्या आहे त्याची. दरवर्षी त्याची संख्या वाढतच जाते. आणि ते जनावरांच्या नुकसान म्हणजे गव्यांनी केलेल्या नुकसानामुळे शेती आम्ही गेली 4 वर्ष करायचीच बंद केलेली आहे. त्यानंतर त्याला पर्याय म्हणून आम्ही तिथे 4 जनावर पाळली, म्हणजे म्हशी वगैरे पाळल्या. पण आता अशी परिस्थिती आहे की तिथं ओलं किंवा वाळकं गवत सुद्धा ते गवे ठेवत नाहीत. यापूर्वी रात्री संध्याकाळी 9-10 नंतर गव्यांचा वावर असायचा, पण आता दिवसाची 2 आणि 2:30 वाजता सुद्धा तिथं दिवसा सुद्धा माणसं रानात यायला धाडस करत नाहीत. आता शेतात जर काही पीक वगैरे लावलं तर भांगलाला वगैरे यात सुद्धा बायका माणसं याची धाडस करत नाही. गवतं कापाय सुद्धा याच कोण हे करत नाही. ह्याच्यापासून नोकरी मिळत नाही म्हणून आम्ही दुग्ध व्यवसायाकडे वळालो. पण आता परिस्थिती पाहिली तर आम्हाला जनावर विकायची वेळ येणार आहे. आता आम्ही तो ऑफिसमध्ये आलो होतो, बघूया आता काही समाधानकारक उत्तर दिले साहेबांनी, काय होते पाहूया आता. माझं नाव प्रमोद प्रकाश उदाळे, राहणार पन्हाळगड. पेठ ते पन्हाळा परिसर, बुधवारपेठ, आपटी, सोमवारपेठ आणि तुरुकवाडी वगैरे ह्या एरियातले बरेचसे शेतकरी एकत्र इथं जमलेलो. गव्यांच्यामुळं तिथले म्हणजे जे पावसाळ्यावर अवलंबून असणारी शेती जी राईत प्रतीची आहे, पारंपरिक म्हणजे भात आणि भुईमूग वगैरे, सोया, हायब्रिड वगैरे अशी पिकं असणारी जमिनीचं नुकसान गेले आता 3-4 वर्षापासून आमच्या त्या एरियात होते. आणि ही सगळी लोक म्हणजे त्या ह्याला त्रस्त होऊनच आता शेवटचा हा उपाय म्हणूनच इकडे आलेले आहेत. आणि साधारणपणे 3-1 हजार एकर शेतीचं नुकसान त्या एरियातलं आमच्या होते. आणि साधारण एक 400 ते 500 कुटुंब ह्या शेतीवर अवलंबून आहेत. त्यांचा म्हणजे बाबा पारंपरिक व्यवसाय शेती आहे आणि त्यांना उत्पन्नाचं इतर साधन तसं फारसं कमी आहे. आणि दुर्गम भाग असल्यामुळं लोकांचं तिथं म्हणजे आताच्या सध्याचं परिस्थिती हालाकीची चाललेली आहे. आणि गव्यांच्यामुळं, डुकरांच्यामुळं किंवा साईंदर वगैरे ह्या सगळ्या जंगली प्राण्यांच्यामुळं, वन्य प्राण्यांच्यामुळं शेतीचं अतोनात नुकसान होते. मुळात शेतीला पावसाळी अवलंबून असल्यामुळं, पावसावर अवलंबून असल्यामुळं पाण्याचं ह्याचं त्याचं दुर्गम भागातली शेती असल्यामुळं तिथं तसं मर्यादित उत्पन्न आहे आणि ते पण मिळत नाही लोकांना, म्हणजे त्यांच्या पदरात पडत नाही. मग आम्ही सगळेजण त्या एरियातले सगळे शेतकरी आम्ही आता साहेबांना भेटलो. मग साहेबांनी तसं बऱ्यापैकी आम्हाला हे केले की बाबा तुम्हाला आपण त्याच्यात लागेल ती योग्य मदत करू, DPTCला वगैरे प्रस्ताव सादर करू. आणि चेनलिंग फेन्सिंगचं आम्ही शेतकरी असं म्हणजे त्या एरियातला भौगोलिक जर बघितलं तर डांबरी रस्ता बुधवारपेठ ते जेऊर आहे आणि त्याच्या एका साईडला सगळे शेतकरी आहेत आणि वरच्या साईडला फॉरेस्ट आणि गायरानाची जमीन असल्यामुळं त्या बाजूने जर चेनलिंग फेन्सिंग जर आपल्याला मिळालं तर ते आम्हाला बरं पडेल असं आम्ही सगळ्यांच्या तर्फे साहेबांना विनंती केली. आणि त्यांनी पण ह्या डिसेंबर अखेर ते प्रस्ताव वगैरे सगळं तयार करून जास्तीत जास्त जानेवारी-फेब्रुवारीच्या दरम्यान त्यांची जी DPTC मीटिंग असते त्या मीटिंगला ते सादर करण्याचं आपल्याला वचन दिलेलं आहे आणि आपल्याला मदत करतो म्हणून सांगितलेलं आहे. मग त्या पद्धतीनं आम्ही सगळे जमलेलो होतो इथं. माझं नाव अमर जाधव, गाव आपटी.